तर असे हे चमत्कारी देवमासे हे आपल्याला याच डोहामध्ये बघायला मिळतात। बघा मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे। अशी मान्यता आहे की महाभारत संपल्याच्या नंतर भगवान शंकराची माफी मागण्यासाठी पांडव जेव्हा वनवासाला गेले तेव्हा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आलो आहे वाडा तालुक्यातील तिळसे या गावी। वाडा तालुक्यातील वाडा कोलम हा जगप्रसिद्ध आहे। याशिवाय वाडा तालुक्यामध्ये बरीचशी अशी पर्यटन स्थळं आहेत, त्यापैकी एक म्हणजे वाडा तालुक्यातील हे तिळसे गाव। तिळसे गाव हे प्रसिद्ध आहे इथले असणाऱ्या स्वयंभू शिव मंदिरामुळे आणि विशेष आकर्षण असणाऱ्या इथल्या देवमाशांमुळे। तर काय आहे यांचा इतिहास जाणून घेऊया। तर तुम्ही एसटीने आलात ना, तर इथे समोर बस स्टॉप आहे, इथे तुम्हाला उतरायचं आहे। तिळसे गावाचा स्टॉप इथे आहे, इथून तुम्हाला इकडे चालत यायचं आहे आणि हा ब्रिज आहे। या ब्रिजवरून आपल्याला पुढे जायचं आहे आणि ब्रिजवरून आपल्याला मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे। चला तर मग आपण तिकडे जाऊया आता। तर हा जो ब्रिज आहे हा वैतरणा नदीवरती बांधलेला आहे। इकडे बघू शकता तुम्ही या साईडला नदी पूर्ण आता ऑलमोस्ट सुकलेली आहे, पण मध्ये मध्ये डोहा आहेत, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे इकडच्या साईडला। आणि इकडे समोर हे मंदिर आहे आणि या साईडला जर तुम्ही बघाल तर इकडे पाणी साठवून ठेवलेलं आहे, बंधारा बांधलेला आहे आणि त्याच्यामुळे या साईडला भरपूर पाणी आहे या साईडला। आपण ज्या मंदिरामध्ये आलेलो आहोत त्या मंदिराचं नाव आहे श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर देवस्थान तिळसे, तालुका वाडा। इथून आपल्याला जायचं आहे पुढे, समोरच मंदिर आहे आणि हे नदीवरती ब्रिज बांधलेला आहे। बघा हा जो रोड आहे हा मेन रोड आहे आणि त्याला लागूनच इथे असा ब्रिज बांधलेला आहे मंदिरात जाण्यासाठी, कारण हे जे मंदिर आहे नदीच्या बरोबर मधोमध आहे। तर मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर आहे हे। या मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे की या मंदिराचा इतिहास जो आहे हा पांडवकालीन इतिहास आहे। असं सांगतात की जेव्हा पांडव महाभारत संपल्याच्या नंतर महादेवाची माफी मागण्यासाठी वनवासाला गेले तेव्हा वाटेमध्ये त्यांना जिथे जिथे शिवलिंग दिसलं तिथे तिथे त्यांनी शंकराची पूजा केली आणि त्यानंतर पुढे गेले। तर तिळसेश्वर हे जे मंदिर आहे हे त्यापैकीच एक आहे। तर या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे जे मंदिर जे आहे हे वैतरणा नदीच्या मधोमध खडकावरती बांधलेलं आहे आणि असे म्हणतात की हे जे खडक आहे हा पोकळ खडक आहे आणि पूर्वीच्या काळी शिवपिंडीच्या वरती एक होल होतं, त्या होलामधून जर सिक्का जर खाली टाकला, जर कॉइन जर खाली टाकलं तर पाणी किती आहे त्याचा अंदाज यायचा, पण नंतर मग हे होल बुजवण्यात आलेलं आहे। या मंदिराचं अजून मुख्य आकर्षण असलेले इथले देवमासे। तर हे देवमासे बघण्यासाठी आपण जाऊया। हे मंदिर आहे या साईडला आणि इथून बाजूलाच आपल्याला खाली जाण्यासाठी जागा आहे, पायऱ्या आहेत इथे आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे।
चला तर मग तिकडे जाऊया. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला चाफ्याचं एवढं मोठं झाड बघायला मिळतं. आता पाहिलं ना, शक्यतो चाफ्याची झाडं खूप कमी बघायला मिळतात. आणि इथे एवढं भलं मोठं झाड आहे आणि ते पण फुलांनी भरलेलं, मस्त वाटतंय. बघा, हे समोरचं आहे, हे शिव मंदिर आहे आणि शिव मंदिरातून ह्या मागच्या बाजूने आपल्याला यायचं आहे. असं इथून आलं की ह्या ब्रिजच्या खालून मग इथे यायचं आहे आणि मग इथून आपल्याला मग असं खाली जाऊन हे मासे बघता येतात. किंवा मग इथून ह्या साईडने इकडे वरती जरी आलात, वरती ह्या कातळावरती येऊन ह्या बाजूने इथून खाली जाता येतं. हळूहळू गेलं तर इथे तुम्हाला जाऊन हे मासे बघता येतील. हे बघा, इथून सुद्धा क्लिअरली दिसत आहेत मासे बघा. तर हे बघा, हे असे हे बहुगुणी देव मासे केवढे मोठे मोठे आहेत बघा. तर असे हे बहुगुणी देव मासे इथले एवढे मोठे आहेत बघा. या माशांबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की या भागामध्ये प्रामुख्याने लोकांचा व्यवसाय जो आहे हा मासेमारीचा व्यवसाय आहे. तर बऱ्याच वर्षापूर्वी येथील एका कोळी जोडप्यानं इथून मासे पकडून भाजीसाठी घरी घेऊन गेलेले. ज्यावेळी मासा कापला तर तो कापलेला मासा पुन्हा जॉईंट झाला. त्याच्यामुळे ते कोळी जोडपं होतं ते घाबरलं. त्यांनी त्या माशाची पूजा केली, त्याला नथ घातली आणि पुन्हा या डोहामध्ये आणून सोडलं. आणि तेव्हापासून ह्या विभागामध्ये, ह्या डोहामध्ये मासेमारीला बंदी करण्यात आलेली आहे. असंही मानलं जातं की महाशिवरात्रीच्या पहाटेला तो नथ घातलेला जो मासा आहे तो बाहेर येतो, मंदिराला प्रदक्षिणा घालतो आणि पुन्हा लुप्त होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी या विभागातले बहुसंख्य लोक हे इथे येतात, दर्शनासाठी येतात, प्रामुख्याने मासे बघण्यासाठी येतात. आणि असं म्हटलं जातं की ज्याला कुणाला हा मासा दिसला, नथ घातलेला मासा दिसला, तो खूप भाग्यवान समजला जातो, कारण सगळ्यांनाच हा मासा दिसत नाही. आणि या माशांचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे बघा, हा जो डोह आहे, या डोहामध्ये पाणी अगदी पुढपर्यंत आहे, तिथपर्यंत हे मासे असतात. ह्याच डोहामध्ये आपल्याला मासे बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त याच्या पुढे जरी गेलं तरी सुद्धा आपल्याला मासे बघायला मिळत नाहीत. इवन पाऊस जरी आला, पाऊस आल्याच्या नंतर नदी वाहते, दुथडी जडून वाहते, त्यावेळेला सुद्धा मासे हे आपली जागा सोडत नाही. ते आपल्याला इथेच मिळतात आपल्याला बघायला. तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या या रहस्यमय ठिकाणाला सगळ्यांनी आवर्जून भेट दिली पाहिजे. इथे येण्यासाठी या गावाचं नाव आहे तिळसे गाव आहे. जर तुम्ही सेंट्रल लाईनला राहत असाल तर तुम्हाला सेंट्रल लाईनसाठी ठाण्यावरून किंवा कल्याणवरून वाडा एस टी मिळते. वाड्याला तुम्ही उतरायचं आणि वाड्यावरून तिळसे एस टी आपल्याला मिळते. डायरेक्ट तिळसे एस टी नाही आहे, पण वाड्यावरून आपल्याला खर्डीला जाणारी एस टी मिळते. त्या एस टीने आपल्याला यायचं आणि तिळसेला उतरायचं आहे.
वाड्यापासून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती हे तिळसे आहे. आणि जर तुम्ही वेस्टर्न लाईनने येत असाल, मुंबईमधून वेस्टर्न लाईनने येत असाल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे पालघर. पालघरवरून तुम्ही पालघर वेस्टला जर तुम्ही गेला तर तिकडे एस टी डेपो आहे, तिथून तुम्ही एस टी पकडून तुम्ही इथे येऊ शकता. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.